नमस्कार मंडळी, आईची शाळा प्रकल्पातील किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही इथे जे साहित्य पाहताय त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेलच की आज काहीतरी आंब्याचं विशेष बनणार आहे. आणि खरंच मंडळी, तुमच्यासारख्या दर्दी रसिक खवयांसाठी आज ड्रायफ्रूट मँगो शाही मस्तानी बनणार आहे. चला तर मग त्याची सुरुवात करूया. सुरुवातीला आपण मँगो मिल्कशेक बनवून घेऊया. हे इथे मी हापूस आंब्याचे क्यूब्स करून घेतलेले आहेत. आंबा स्वच्छ धुवून तो सोलून त्याचे आंबा कापून क्यूब काढलेले आहेत. तर हे 1 वाटी क्यूब आहेत, ते आपण घेऊया. पल्प पण तुम्ही घेऊ शकता. इथे हे काजू घेतलेत 5-6, ते स्वच्छ धुवून भिजवून घेतलेले आहेत. आपल्याला शाही मस्तानी बनवायची आहे आणि ती सुद्धा ड्रायफ्रूटवाली. इथे हे बदाम घेतलेले आहेत, तेही 2-3 तास भिजवून व्यवस्थित सोलून घेतलेले आहेत. ते 6-7 बदाम आहेत. आता हे उकळून गार करून घेतलेलं दूध आहे. हे मी 1.5 कप घेते. आधी अर्धा कप घातला आणि आता 1 कप घालते. त्याच्यामध्ये ही 1/2 कप साखर. आता गोड तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. हे साधारणपणे 5 टेबलस्पून किंवा 1/2 कप ही साखर घेते. आता आपण याचा मिल्कशेक करून घेऊया. आपला हा मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे आणि आता आपण आपल्या ग्लासमध्ये मस्तानी अरेंज करूया. चला मंडळी, आपण आपली ड्रायफ्रूट शाही मँगो मस्तानी सर्व करूया. हे बघा, या ग्लासामध्ये हे मी मँगो क्यूब घालते. त्याच्यामध्ये हे व्हॅनिला आईस्क्रीम घालते. त्याच्यामध्ये ही टूटी फ्रुटी घालते. त्याच्यामध्ये हा मँगो मिल्कशेक आपण घालतोय. आणि त्याच्यावर पुन्हा हा व्हॅनिला आईस्क्रीमचा स्कूप घालतोय आणि वरून हे ड्रायफ्रूटचे काप घालतोय. कारण आपली ही ड्रायफ्रूट शाही मँगो मस्तानी आहे, त्यामुळे भरपूर ड्रायफ्रूटचे काप. अशा प्रकारे आपली ही मस्तानी मस्तपैकी तयार झालेली आहे. तुम्ही स्ट्रॉ किंवा चमचा घेऊन या मँगो मस्तानीचा आस्वाद घेऊ शकता. नक्की मंडळी, तुमच्या घरी ही मस्तानी ट्राय करा आणि घरच्यांना खुश करा. मस्त प्या, स्वस्थ रहा. धन्यवाद मंडळी.